नमस्कार, मी मानसी न्यूज अनकटच्या प्राइम टाइम मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूया बातमीपत्रातील काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर। विनोद तावडेंना भाजपच्याच प्रमुख नेत्याने पकडून दिलं, हितेंद्र ठाकूरांना टीप दिली, संजय राऊतांचा गंभीर आरोप। पैसे वाटल्याच्या आरोपावर भाजपा नेते विनोद तावडे यांची पहिली प्रतिक्रिया। निवडणुकी संदर्भातील काही गोष्टी सांगण्यासाठी तिथे पोहोचलो, तावडेंचं स्पष्टीकरण। संजय शिरसाटांनी पैसे वाटप केल्याचा व्हिडिओ व्हायरल। छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडणूक आयोग आणि पोलीस यंत्रणेचं दुर्लक्ष, अंबादास दानवे यांचा आरोप। आणि मतदारांना लागणार चंदनाचा टिळा आणि मिळणार तुळशीचं रोप, पनवेल ठरणार लोकशाहीच्या उत्सवाचं मॉडेल। आता पाहूयात सविस्तर वृत्त। राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास उरले असताना विरारमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला। विरारच्या विवांता हॉटेलमध्ये भाजपचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे भाजपच्या नेत्यांना भेटण्यासाठी आले होते, मात्र त्यांच्याकडे वाटण्यासाठी आणलेले 5 कोटी रुपये असल्याची माहिती बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना मिळाली। त्यांनी हॉटेलमध्ये धडकत विनोद तावडे यांना घेराव घातला। यानंतर विरारमध्ये प्रचंड मोठे राजकीय नाट्य पाहायला मिळाले। या सगळ्या प्रकरणात विनोद तावडे यांना अडकवण्यासाठी भाजपमधील प्रमुख नेत्यांचा हात असल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय। भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे पैसे वाटत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी केला। या आरोपांवर आता विनोद तावडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। मी निवडणुकी संदर्भातील काही गोष्टी सांगण्यासाठी तिथे पोहोचलो होतो, त्यावेळी बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते तिथे आले। त्यांचा असा गैरसमज झाला की मी पैसे वाटतोय, पण या प्रकरणी आता निवडणूक आयोग आणि पोलीस तपास करतायत। हॉटेलमध्ये सीसीटीव्ही फुटेजही आहे। मी गेली 40 वर्ष राजकारणात आहे, जे सत्य आहे ते समोर आहे। माझी सुद्धा मागणी आहे की या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी, असं विनोद तावडे म्हणालेत। महाराष्ट्रातील बकासूर आणि नरकासुरांचं राज्य जाऊ दे, असं साकडं आई तुळजाभवानीला उद्धव ठाकरे यांनी घातलंय। उद्धव ठाकरे हे आज सपत्नीक तुळजाभवानीच्या दर्शनाला तुळजापुरात गेले होते। यावेळी माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी अनिल देशमुख यांच्यावरच्या हल्ल्याचा निषेध करत भाजपवर निशाणा साधलाय। बोला काय साकडे घातलं सर? देवीचं दर्शन घेतलंय, काय साकडे घातलंय? साहजिकच आहे, महाराष्ट्रामधली लोकासुरांची आणि भ्रष्टासुरांची राजवट संपवून महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेल अशी राजवट येऊ दे, हेच कोण साकडे घातलंय। आणि मला खात्री आहे की आई तुळजाभवानी ही पूर्ण आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही। बाकी आणखी साहेब, विनोद तावडे जे आहेत पैसे वाटताना सापडलेले आहेत, संजय राऊत साहेबांनी पण ट्विट केले भाजपचं। ऐका, असं आहे की आता तुळजाभवानीच्या दर्शनाला येताना देखील माझी बॅग तुळजाभवानीच्या दर्शनाला येताना देखील माझी बॅग तपासली गेली। बॅगेमध्ये काही सापडलं नाही। विनोद तावडेंच्या बॅगेत पैसे सापडल्यात तर तुमच्याकडनं कळलं। तसंच काल अनिल देशमुखांवरती जो हल्ला झाला, हे दगड तपासण्याचं काम कोणी करायचं होतं, म्हणूनच मी आई तुळजाभवानीला साकडं घातलंय की ही सगळी भ्रष्ट आणि दहशतवादी राजवट एकदा या राज्यातून खतम करून टाक। छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांचे कार्यकर्ते काल मतदारसंघांमध्ये पैसे वाटप करत असताना एक व्हिडिओ व्हायरल झाला। यामुळे संजय शिरसाट यांच्या अडचणी वाढल्यात। त्यावर शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेऊन त्या व्हिडिओचा माझा आणि माझ्या कार्यकर्त्यांशी काही संबंध नसून हा माझ्या विरोधात कट असल्याचा खुलासा केलाय। सर, तर त्याचा व्हिडिओ मुद्दामून काढण्यात आलेला आहे आणि तो सगळं त्याला काय बोलायचं हे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। आणि म्हणून त्यांनी काढलेल्या व्हिडिओशी माझा काही संबंधही नाही। त्यांनी केलेली पोलीस स्टेशनमध्ये जी तक्रार आहे, पोलीस त्याचा योग्य ती दखल त्यांनी घ्यावी आणि योग्य दिशेने तो तपासही करावा। आम्ही यामध्ये कुठेही हस्तक्षेप ना केला आहे, ना कुणाला फोन करतोय, ना आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही। परंतु एक निश्चित आहे, यांचा पराभव यांना दिसत असल्यामुळं असे हे सगळे फेक व्हिडिओज, काही आणखी बातम्या, काही बदनामीकारक मजकूर हे टाकण्याचा त्यांनी सपाटा लावलेला आहे। आणि माझे मतदार एवढे समजदार आहेत, त्यांना माहिती आहे संजय शिरसाट काय आहे। म्हणून मी अशा ह्या सगळ्या नेरेटिव्ह किती जरी पसरवल्या तरी माझ्या मतदारावर त्यांचा परिणाम होणार नाही, हे तेवढं निश्चित आहे।
छत्रपती संभाजीनगरात मतदारांना पैसे वाटण्याचे अनेक व्हिडिओ समोर आले असताना निवडणूक आयोग आणि पोलीस यंत्रणा याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलाय. सत्ताधारी आमदारांचे पैसे मतदारांना वाटण्याचे काम पोलीस यंत्रणेच्या वरदहस्तानेच सुरू असून निवडणूक आयोग भाजपच्या घरी पाणी भरायला जातो असा गंभीर आरोप दानवे यांनी केलाय. पैशाशिवाय काही नाही, काम तर त्यांनी केलं नाही म्हणून अशा पद्धतीनं पैसा, भ्रष्टाचारानं जमवलेला पैसा अशा पद्धतीने जनतेत पोहोचवण्याचा प्रयत्न होतो. निवडणूक आयोग झोपलेले असं दिसतंय. केंद्राचं असेल, राज्याचं असेल का भारतीय जनता पार्टीच्या घरी पाणी भरायला ठेवलेले निवडणूक आयोग, हे आता निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं पाहिजे. विधानसभा निवडणुकीमध्ये कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी नाशिकमधील नांदगाव पोलीस प्रशासन सज्ज झालंय. त्या अनुषंगाने शहरातील मुख्य रस्त्यावरून पोलिसांनी मोठ्या फौजफाट्यासह रूट मार्च काढला असून या रूट मार्च मध्ये शहरातील पोलीस, केंद्रीय पोलीस दलाचे जवान, होमगार्ड, शीघ्र कृती दलाचे जवानांचा समावेश होता. यावेळी कायद्याचे पालन करत प्रशासनाला सहकार्य करावे असं आवाहन उपविभागीय पोलीस अधीक्षक बाजीराव महाजन यांनी केलंय. वेळ झाली आहे बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट. हाय अंशुमन, तुझे 25 प्रयोग होत आहेत. पाहिलं ना मी तुला या नाटकाचे, खूप आनंद वाटतोय. जस्ट नाटक सुरू झालं लगेच पटपट 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 25 प्रयोग पोचतोयस तू. हे जास्तीत जास्त प्रयोग व्हावेत. सध्या आम्ही आलोच प्रयोग घालायचे, पण आम्ही सगळेजण अमेरिकेत आहोत. नाटकांचे शो चालू आहेत, श्रीमंत दामोदर पंताचे. पण तुझ्या बाबतीत नेहमीच कौतुक आहे आम्हाला. तू नेहमीच वेगळे रोल करतोस, छान निभावतोस प्रत्येक रोल, वेगळे कॅरेक्टर्स उभे करतो. त्यामुळे हे नाटकही तेवढंच चांगलं असेल. आल्यावर आम्ही नक्कीच बघू. पण तुला 25व्या प्रयोगाला माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी प्रसाद ओक. पाहिले ना मी तुला या नाटकाचा 25वा रौप्य महोत्सवी प्रयोग साजरा होतो. सगळीच आमची मित्रमंडळी आहेत. आमचे हास्यजत्रेचे हेमंत पाटील, कार्यकारी निर्माते निखिल जाधव आणि आमचा खूप जुना, खूप जवळचा मित्र अंशुमन विचारे. पाहिले ना मी तुला या नाटकाच्या संपूर्ण टीमला माझ्याकडून रौप्य महोत्सवी प्रयोगाच्या मनपूर्वक शुभेच्छा. येस अंजा, तुला माझ्याकडून स्पेशली खूप खूप शुभेच्छा. आणि तू नेहमीच लोकांना सरप्राईज करतोस तुझ्या कामाने. आणि मला माहिती आहे की ते नाटक पण चांगलं असेल. आमचं बघायचं राहिलं, जसं भरत म्हणाला, आम्ही आल्यानंतर नक्की बघणार आहोत. पण या निमित्ताने या नाटकाचा लेखक दिग्दर्शक सुनील हरिश्चंद्र याचं विशेष कौतुक. कारण खूप होतकरू आणि खूप वेगळ्या दमाचा लेखक दिग्दर्शक आहे. तो या नाटकाच्या निमित्ताने लोकांसमोर आलेला आहे. त्याचबरोबर यातले कलाकार सगळे आमचे मित्रच आहेत. हेमंत पाटील असेल किंवा सुवेदा असेल आणि अंशा, म्हणजे आमचा अंशुमन विचारे, या तिघांचं हे नाटक पाहिले ना मी तुला याचा 25वा प्रयोग साजरा होतोय. त्याबद्दल माझ्याकडून तुला मनापासून खूप 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 शुभेच्छा. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करते. लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कडवे आव्हान देणारे विकास ठाकरे यांना काँग्रेसने पुन्हा एकदा पश्चिम नागपूर मतदारसंघाच्या मैदानात उतरवलं असून त्यांना टक्कर देण्यासाठी भाजपने सुधाकर कोहळे यांना उमेदवारी दिली. काँग्रेस बंडखोरीही रिंगणात असल्याने काँग्रेस पुढे हा मतदारसंघ राखण्याचं आव्हान आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळी सोमवारी सायंकाळी 6 वाजता थांबली. प्रचार तोफांचा आवाज बंद झाल्यानंतर आता पुढील 48 तास प्रशासन अलर्ट मोडवर राहणार आहे. आज दुपारी मतदान केंद्राकडे पूर्ण यंत्रणा रवाना झाली. मतदान प्रक्रिया संपेपर्यंत जिल्ह्यात भरारी पथकांच्या गस्ती वाढवण्यात येईल असे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितलंय. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील चळवळ आणि स्वातंत्र्योत्तर काळात संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात योगदान असलेल्या गिरगाव मधील फणसवाडी परिसरातील कोळीवाडी पुनर्विकासाचे वारे वाहतात. मात्र यात म्हाडामुळे संभ्रम निर्माण झालाय. शासन प्रशासन लोकप्रतिनिधींकडे खेटे घातल्यानंतरही कोळीवाडीतील रहिवाशांना न्याय मिळालेला नाहीये. नियमानुसार 6 महिन्यांमध्ये प्रस्ताव सादर न करणाऱ्या विकासकालाच म्हाडाने संधी दिल्यामुळे संभ्रम निर्माण झालाय. त्यामुळे आता कोळीवाडीतील रहिवासी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याच्या विचारात आहेत. वेळ झाली आहे बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट. अंशुमन मित्रा, तुझ्या पाहिलेनं मी तुला या नाटकाच्या 25व्या म्हणजे रौप्य महोत्सवी प्रयोगासाठी खूप खूप शुभेच्छा. सुमुख चित्रनिर्मित आणि अनामिका प्रकाशित सुनील हरिश्चंद्रनी लिहिलेलं, दिग्दर्शित केलेलं हे नाटक अख्ख्या महाराष्ट्रात धुमाकूळ घालतंय. आणि याचा 25वा प्रयोग 20 नोव्हेंबरला शिवाजी मंदिर दादरला होतोय. अंशुमन, तुला आणि टीमला खूप शुभेच्छा. सुवेदा देसाई, हेमंत पाटील आणि तू खूप धमाल करता या नाटकात. अरे तू तर अख्ख्या महाराष्ट्राचा लाडका आहेस आणि माझाही लाडका कलाकार आहे. त्यामुळं तुला अगदी मनपूर्वक शुभेच्छा. नमस्कार. सुमुख चित्रचा नवीन नाटक पाहिले ना मी तुला
या नाटकाचा आता 25वा प्रयोग आहे. त्या प्रयोगासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. याच्यामध्ये माझा मित्र अंशुमन विचारे प्रमुख भूमिकेत आहे आणि अंशुमन विचारे तुलासुद्धा खूप खूप शुभेच्छा. लवकरच या नाटकाचे 100 प्रयोग होतील याची मला खात्री आहे आणि आणखीन पण होतील, पण 100व्या प्रयोगाला सुद्धा मी येणार. ऑल द बेस्ट. थँक्यू. पाहिले न मी तुला. नाही घाबरू नका, मी गाणार नाही आहे. मी नाटकाचं नाव सांगते. माझ्या गोड मित्राचं नाटक आहे, म्हणजेच अंशुमन विचारेचं नाटक आहे. 20 नोव्हेंबरला दुपारी शिवाजी मंदिरला. अहो 25वा रौप्य महोत्सवी प्रयोग आहे, त्यामुळे नक्की बघायला या. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करते. पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. नाशिकच्या नांदगाव विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासनाने जोरदार तयारी केली असून या मतदारसंघात 341 मतदान केंद्रांवर 3,40,378 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात 1,77,426 पुरुष तर 1,62,948 स्त्री मतदार आहेत. मतदान केंद्रावर मतदानाची सुविधा उपलब्ध करण्यात आली असून यासाठी 1,588 कर्मचारी तैनात आहेत. मतदान केंद्रात प्रतीक्षालय, पिण्याचे पाणी, शौचालय, पाळणाघर आणि वैद्यकीय सुविधा देण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुनील सौदानी यांनी दिली आहे. 113 नांदगाव विधानसभा मतदारसंघासाठी आपले एकूण 341 बूथ आहेत. 1,588 कर्मचाऱ्यांची आपण नेमणूक केलेली आहे. सर्व पथकं आपण रवाना केलेले आहे. ज्या ठिकाणी क्रिटिकल आहेत बूथ त्या ठिकाणी आणि शॅडो एरिया या ठिकाणी पण मायक्रो ऑब्झर्व्हरची व्यवस्था केलेली आहे. EVM मशीनसह सर्व साहित्य ताब्यात देण्यात आलेलं आहे. मतदान केंद्रावर आशा वर्कर आणि अंगणवाडी ताई पाळणाघरासाठी ठेवलेल्या आहेत आणि जर कोणाला काही तब्येत वगैरे तर अशासाठी आशा वर्कर ठेवण्यात आलेले आहे. आपण जेवणाची या पाण्याची व्यवस्था झालेली आहे आणि कुठलीही अडचण नाही. मी एक मतदारसंघातील सर्व मतदारांना आवाहन करतो की सर्वांनी बाहेर येऊन प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, जेणेकरून आपल्याला सक्षम उमेदवार निवडून देता येईल. धन्यवाद. भंडारा जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागू असून मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा 2023च्या कलम 163 तरतुदीनुसार जिल्हाधिकारी डॉक्टर संजय कोलते यांनी निर्बंध लागू केलेत. सदर प्रतिबंधात्मक निर्बंध 18 नोव्हेंबर सायंकाळी 6 पासून ते 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदानाची संपूर्ण प्रक्रिया पार पडेपर्यंत लागू असणार आहेत. लोकशाहीचा उत्सव यशस्वी होण्यासाठी निवडणूक आयोगामार्फत विविध कार्यक्रम होत असून पनवेल मतदारसंघ राज्यात मतदान केंद्राचं रोल मॉडेल ठरणार आहे. पनवेलमधील 604 केंद्रांपैकी 10 केंद्रांचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. राज्यात प्रथमच हे अभियान राबवण्यात येत असून पिंक मतदान केंद्रांच्या धर्तीवर उपक्रम राबवले जात आहेत. कळंबोली येथील सुधागड शाळेत वारकरी थीम असून मतदारांना तुळशीच्या 1,000 रोपांचं वाटप करून त्यांना चंदनाचा टिळा लावण्यात येणार आहे. यावेळी कर्मचारी वारकऱ्यांच्या वेशभूषेत दिसणार आहेत. वेळ झाली या बातमीसह प्राईम टाइम मध्ये इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.